आपल्या लोकप्रिय तरुण तडफदार अशा खासदार आणि आपल्या उमेदवार डॉक्टर हिनाताई गावित या ठिकाणी उपस्थित, पद्माकर वळवीजी, राजेश पाडवीजी, आमशाजी काशीराम आमशा पळवीजी, काशीराम पावराजी, मंजुळाताई गावितजी, विजय चौधरीजी, सुप्रियाताई गावित, हेमलताताई शितोळे, चंद्रकांत रघुवंशी, शिरीष चौधरी, जयप्रकाश जी, निलेश माळीजी, बबनराव चौधरीजी, अभिजित मोरेजी, अरविंद कुंवरजी, मंचावरील सर्व मान्यवर, कोणाचे नावं राहून गेले असतील तर नावं लिहिणाऱ्याची चूक आहे, माझी चूक नाही आहे, त्यामुळे त्यांची माफी मागतो। आज अखाजीचा दिवस आहे आणि या दिवशी प्रधानमंत्री मोदीजी आपल्यामध्ये येत आहेत आणि म्हणून मी खरं म्हणजे आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो। आणि आपण या ठिकाणी उपस्थित झालात त्यामुळे पहिल्यांदा अहिराणी भाषेमध्ये कासा शेत नंदुरबार लोके मी तुम दर्शन लेवा इले, त्यानंतर आपल्या सगळ्यांना मी या ठिकाणी आपलं स्वागत करतो। कहे के ही नंदुरबार करे तुम्हा केरा आलूनु हो, आखा हाजो से केमी तुमहू मेव्यानु अवलू से। आता या तिन्ही भाषांमध्ये तुमचं स्वागत केलंय, याच्यापेक्षा जास्त मला या भाषा येत नाहीत आणि म्हणून आता मराठीमध्ये या ठिकाणी बोलतो। बंधू भगिनींनो, 2014 पूर्वी महाराष्ट्रात लोक म्हणायचे नंदुरबार महाराष्ट्रातला शेवटचा जिल्हा आहे, गुजरात आणि मध्य प्रदेशच्या बॉर्डरवरचा शेवटचा जिल्हा आहे। मात्र 14 साली मोदीजी देशाचे प्रधानमंत्री झाले आणि मोदीजींनी सांगितलं हा शेवटचा जिल्हा नाही, हा महाराष्ट्रातला पहिला जिल्हा आहे। महाराष्ट्राची सुरुवात ही नंदुरबार पासून होते आणि म्हणून त्या ठिकाणी मोदीजींनी सांगितलं हा आकांक्षी जिल्हा आहे आणि महाराष्ट्रातला सर्वोत्तम जिल्हा हा नंदुरबार जिल्हा झाला पाहिजे। याकरता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी काम सुरू झालं। आमच्या हिनाताईंना 2014 साली तुम्ही निवडून दिलं, 2019 मध्ये निवडून दिलं। बंधू भगिनींनो, मला विश्वास आहे 10 वर्षामध्ये मोदीजींनी जे परिवर्तन केलंय ते परिवर्तन पाहिल्यानंतर यावेळी हिनाताईंना तुम्ही रेकॉर्ड मताने या ठिकाणी निवडून द्याल आणि हिनाताईंची तर हॅट्रिक होईलच, पण मोदीजींची देखील प्रधानमंत्री म्हणून हॅट्रिक या नंदुरबार जिल्ह्याच्या आशीर्वादाने होईल, हा विश्वास मला या ठिकाणी आहे। बंधू भगिनींनो, जसं जसं निवडणूक जवळ येते काँग्रेसचे पोपट मिठू मिठू बोलू लागतात। 14 लाही बोलले, 19 लाही बोलले आणि 24 ची निवडणूक आल्याबरोबर काँग्रेसचे मिठू बोलायला लागले की आता मोदीजी निवडून आले तर देशाचं संविधान बदलणार। माझा तुम्हाला सवाल आहे, 14 ला हिनाताई आल्या, मोदीजींजवळ पूर्ण बहुमत होतं, मोदीजींनी संविधान मजबूत केलं। 19 ला हिनाताई आल्या, मोदीजींजवळ पूर्ण बहुमत होतं, अरे मोदीजींनी केवळ संविधान मजबूत केलं नाही तर संपूर्ण देशामध्ये जम्मू काश्मीर सहित मोदीजींनी भारताचं संविधान लागू केलं। आणि मोदीजी त्या व्यक्तीचं नाव आहे जे म्हणतात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान होतं, वाल्याचा मुलगा 800 कोटी रुपये दिले आणि निश्चितपणे तुम्हाला सांगतो येत्या काळामध्ये तापी बुराईच्या योजनेचं काम हे आपण निश्चितपणे पूर्ण करू। तापी नर्मदा वळण बंधारा ज्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात या जिल्ह्यामध्ये सिंचन होणार आहे त्याचंही काम या ठिकाणी पूर्ण करण्याचा मी या संकल्प घेतो। आणि एवढंच नाही तर उकाईचं जे बॅकवॉटर आहे, उकाईच्या बॅकवॉटरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात या नंदुरबार जिल्ह्यामध्ये आपल्याला सिंचन करता येणार आहे।
तेही काम या ठिकाणी आपण पूर्ण करणार आहोत आणि त्या ठिकाणी उपसा सिंचन योजना करून नंदुरबार जिल्ह्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतीला पाणी देण्याचं काम हे एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात महाराष्ट्रातलं सरकार करेल। हे आम्ही का करू शकतोय? कारण आमच्या पाठीशी मोदीजी आहेत। मोदीजी या ठिकाणी आले आहेत।